भाजपचं समान जागांचं सूत्र मान्य नसेल तर शिवसेनेसोबतची युती खुशाल तोडा असे स्पष्ट निर्देश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीन गडकरींना दिलेत। शिवसेनेशी चर्चा करण्याचे अधिकार आता नितीन गडकरींना मिळाले असून युती टिकणार की तुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या जागा वाटपाचा तिढा वाढला असून युती तुटण्याच्या मार्गावर आहे। असं असलं तरी शिवसेना मिशन 150 वरून मागे सरकायला तयार नाही, तर शिवसेनेला 135 पेक्षा जास्त जागा द्यायला भाजप तयार नाही। हे लक्षात घेऊन अमित शहा यांनी आता चर्चेची सूत्र नितीन गडकरी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत। मात्र सोमवारी मुंबईत येणं अपेक्षित असलेले नितीन गडकरी मुंबईत आले नाहीत, त्यामुळे जागा वाटपाची चर्चा आज होऊ शकेल। तत्पूर्वी भाजपला 135 जागा देणं अशक्य असल्याचं पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले। त्यामुळे शिवसेना 150 जागांवर ठाम असून महायुतीत जागा वाटपावर चर्चा सुरू असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं। त्याचवेळी प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं। यावेळी महायुती तुटावी असं मला वाटत नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं। आहे ना, पर्याय सगळ्यांना माहिती आहे आणि 25 वर्षाची युती आहे। बघूया म्हणजे पर्याय बघूया। माझ्याकडनं युती तुटावी असं कोणतेही पाऊल मी उचलणार नाही। याचं कारण हिंदुत्वाच्या आधारावरती हिंदुत्वासाठी झालेली युती आहे। माननीय शिवसेना प्रमुख, त्याच्यानंतर अटलजी, अडवाणीजी ह्या पिढीने ही युती घडवून आणली। ती केवळ खुर्चीसाठी नव्हती, तर एका उद्दिष्टासाठी होती। आणि मला असं वाटतं समविचारी माणसं, खास करून हिंदुत्ववादी, हे एकत्र आले पाहिजेत, एकत्र राहिले पाहिजेत। ह्या विचारातून युती झाली। आता देखील माझं मत असं आहे की वातावरण चांगलं आहे। उगाच खेचाखेची न करता जे वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घालवू शकतो। कृपा करून खेचाखेची करू नका। आनंदाने आपण सत्ता आणूया आणि आधीच खचलेल्या, पिडलेल्या, त्रासलेल्या जनतेला सुखाचे, समाधानाचे 2-4 क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आणूया। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्या सोबत आहेत। हेमंत, आपण बघतोय की जागा वाटपाचा जो तिढा आहे महायुतीतला तो अद्याप सुटलेला नाही। शिवसेना आणि भाजप ह्या दोन्ही पक्षांकडून कुठेतरी जास्त तणाव निर्माण करण्याचं किंवा जास्त ताणलं जाते असं वाटतंय। संदीप, ज्या पद्धतीने शिवसेनेने अगोदरच सांगितलेलं होतं की 135 जागा देणं शक्य नाही आणि उद्धव ठाकरे त्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेऊनच बोलतायत की 135 जागा देणं अशक्य आहे, कारण जो फॉर्म्युला आहे तो अगोदरच ठरलेला होता आणि त्या फॉर्म्युल्यावर भाजपने ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केलाय, ज्या पद्धतीने काल त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या प्रवक्त्यांवर पण टीका केली होती आणि ज्या काही मीडियामधनं जे काही चर्चा करून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे युतीमध्ये तणाव आणण्याचा हा भाजपचा डाव आहे अशा पद्धतीने त्यांनी काही गोष्टींवर टीका केली होती। आणि शिवसेना मिशन 150 प्रमाणे निर्णयावर ठाम आहे आणि महायुतीमधल्या ज्या आघाडी घटक पक्ष आहेत त्यांना जागा देण्यासाठी आम्ही तयार आहोत अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। पण भाजप जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीला कुठेतरी खतपाणी घालून लोकांमध्ये, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा पण प्रयत्न करते अशा पद्धतीने कारण काल त्यांनी सांगितलं होतं। कारण आता जे काही वातावरण आहे ते योग्य प्रकारचं आहे आणि आघाडीच्या विरोधातलं वातावरण आहे। लोक महायुतीकडे एक पर्याय म्हणून बघतायत आणि याच्यामध्ये भाजप जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने युतीमधला ज्या काही जागा वाटपामधला तणाव आहे आणि लोकांमध्ये कुठेतरी मनामध्ये कलुषित प्रकार करतात की हा पर्याय जो आहे महायुती पर्याय तो कुठेतरी योग्य नाही अशा पद्धतीच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजप कुठेतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करते। पण उद्धव ठाकरेंनी काल एवढंही सांगितलं की टोकाची भूमिका घेताना की युतीचा जो शिल्पकार आहे म्हणजे शिवसेना, तो शिवसेना आणि मी त्यामधला एक साक्षीदार आहे अशा पद्धतीची त्यांनी काल भूमिका मांडली। आणि ही साक्षीदार असताना मी युती तोडायला तयार नाही, युतीचा पर्याय आजही तयार आहे, पण ज्या काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत त्या थांबवा अशा हेमंत, एकंदरीत आपण बघतोय की ज्या वेळी युतीमधला तणाव वाढला त्यावेळी केंद्रीय नेतृत्व असेल भाजपचं, त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र अमित शहा यांनी नितीन गडकरींना गरज असेल तर युती तोडून टाका असे निर्देश दिलेत। काय एकंदरीत म्हणायचं भाजपच्या भूमिकेला?
भाजपवर एका पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्रातले कार्यकर्ते, ते केंद्रीय नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. ज्या पद्धतीला मुंबईमध्ये अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये महाशिबिर झालं भाजपचं, त्या शिबिरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक केंद्राकडे अशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला शिवसेनेशिवाय आपल्याला पर्याय आहे, शिवसेनेशिवाय आपण भाजप महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने जनाधार म्हणून लोकांकडे जाऊ शकतो आणि पर्याय म्हणून भाजप मोदीच्या लाटेवर आपण जिंकू शकतो, अशा पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केला होता. पण केंद्रातल्या नेत्यांनी त्यावेळेलाही सांगितलं होतं की आपल्याला 25 वर्षाची आपली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरची युती आहे, पण ती जाणीवपूर्वक कुठेतरी डावलून महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्या पद्धतीने केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता कुठेतरी केंद्रातले नेतेही त्या पद्धतीने विचार करू लागले आहेत की महाराष्ट्रातल्या लोकांना जर युती संदर्भात आपला जर निर्णय घ्यायचा असेल तर आता नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत, अगदी म्हणजे हेमंत, आता या येणाऱ्या आज आणि उद्या या 2-3 दिवसांमध्ये महायुती असेल किंवा युती असेल याचा काय तोडगा निघतो जागा वाटपाचा किंवा युती तुटते याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. दरम्यान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया. व्यक्तिगत पातळीवर ही वस्तुस्थिती आहे की उद्धवजींसारख्या कुठल्याही नेत्याबद्दल काही भाष्य करणे तर मी मोठा नाही, मला किती मोठा आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मी जे बोलतो ते पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतो, व्यक्तिगत माझं मी काही बोलत नाही आणि त्यामुळे मला त्याच्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही.